नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या वधू सूचक केंद्राच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या संस्थेमार्फत आपण कमी शिक्षित तसेच कमीत कमी अपेक्षा ठेवणाऱ्या सर्वात कमी नोंदणी फी मध्ये सर्वोत्तम अशी सेवा आपल्या संस्थेमार्फत आपण देण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे आजच आपल्या संस्थेमध्ये आपण नाव नोंदणी करून घ्यायची आहे। तसेच आपल्या संस्थेमार्फत आपण सर्व जातीय वधूवरांसाठी सुद्धा स्थळे उपलब्ध केलेली आहेत। आजकाल बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे की उच्च शिक्षित मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत, पण या उलट 10वी आणि 12वी शिक्षित मुलींच्या सुद्धा अपेक्षा उच्च शिक्षित मुलींप्रमाणेच आहेत। या कारणामुळे आजकाल बऱ्याच लोकांची लग्न रखडलेली आहेत। त्यामुळे आपण संस्थेमार्फत कमीत कमी अपेक्षा ठेवणाऱ्या वधूचे बायोडेटे आपल्यासाठी घेऊन येत असतो। त्यामुळे जर तुम्ही सुद्धा नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करायचे आहे। आजचा बायोडेटा सर्वसामान्य कुटुंबातील वधूचा असून मुलीचे नाव आहे प्रतिभा पाटील, मुलीचे वय आहे 30 वर्षे, मुलीची उंची आहे 5 फूट 1 इंच, मुलीचा वर्ण गोरा असून जात पाहता या वधू हिंदू मराठा समाजापैकी येतात। मुलीचे शिक्षण BA झालेले असून या वधू वाळवा जिल्हा सांगलीच्या आहेत। यांच्या अपेक्षा पाहता यांना चांगली नोकरी किंवा व्यवसाय करणारा कोल्हापूर, सांगली, सातारा किंवा पुणे, मुंबई स्थायिक वर हवा आहे। त्याचबरोबर मुलगा पदवीधर आणि निर्व्यसनी असावा। या वधूच्या अधिक माहितीसाठी आजच आपला बायोडेटा आपल्या संस्थेमध्ये व्हॉट्सअप करू शकता। पुढचा बायोडेटा दिसायला अतिशय सुंदर अशा वधूचा असून वधूचे नाव आहे सुप्रिया पाटील, मुलीचे वय आहे 27 वर्षे, मुलीची उंची 5 फूट 1 इंच असून मुलीचा वर्ण गोरा आहे। जात पाहता या वधू हिंदू मराठा समाजापैकी असून यांचे शिक्षण BA झालेले आहे। सध्या या वधू नवी मुंबई येथे नोकरी करत असून या वधू प्रॉपर कागल जिल्हा कोल्हापूरच्या येतात। यांच्या अपेक्षा पाहता यांना पदवीधर तसेच सरकारी किंवा खाजगी नोकरी, इंजिनियर, त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा किंवा पुणे, मुंबई स्थायिक वर हवा आहे। आजचा शेवटचा बायोडेटा हा सातारा जिल्ह्यातील वधूचा असून मुलीचे नाव आहे पूजा पानसकर, मुलीचे वय आहे 26 वर्षे, मुलीची उंची आहे 5 फूट 4 इंच, मुलीचा वर्ण गोरा असून जात पाहता या वधू हिंदू मराठा समाजापैकी येतात। यांचे शिक्षण BSc झालेले असून या वधू कराड जिल्हा सातारच्या येतात। यांच्या अपेक्षा पाहता यांना सातारा, सांगली किंवा पुणे, मुंबई स्थायिक पदवीधर, त्याचबरोबर नोकरी किंवा व्यवसाय करणारा वर हवा आहे। यापैकी कोणत्याही बायोडेटासाठी जर तुम्ही अनुरूप असाल तर आजच आपल्या मुलाची नाव नोंदणी आपल्या संस्थेमध्ये करू शकता। तसेच तुमच्या ओळखीमध्ये कोणी या बायोडेटांसाठी अनुरूप असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांचे लग्न ठरण्यास त्यांना मदत होऊ शकते।